धुमोडी ग्रामपंचायतीत उपसरपंचपदी प्रकाश मुकुंद आहेर यांची बिनविरोध निवड. धुमोडी ग्रामपंचायतीत उपसरपंच पदाची निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. उपसरपंच पदासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्यामुळे प्रकाश मुकुंद आहेर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. निवडणूक प्रक्रियेचं अध्यक्षस्थान भूषवणारे सरपंच तात्या चिंतामण आहेर यांनी अधिकृतपणे प्रकाश मुकुंद आहेर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ज्योती दिगंबर आहेर, रुपिता नरेंद्र आहेर, नंदा विजय आहेर तसंच भावराव शंकर जाधव उपस्थित होते. याशिवाय ग्रामस्थांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून नवनिर्वाचित उपसरपंचांचं अभिनंदन केलं. कार्यक्रमास दिगंबर आहेर, केरू आहेर, निवृत्ती बोडके, नाना आहेर, नरेंद्र आहेर, विजय आहेर, कचरू आहेर, लक्ष्मण शिवराम आहेर, कैलास आहेर, केशव आहेर, भीमा दिवे, सरपंच सापगाव, शशिकांत जाधव नाशिक, जयेश जाधव नाशिक, मधुकर आहेर, मनोज उदार, अशोक आहेर, काळू आहेर, दिनकर आहेर, देविदास आहेर, नामदेव आहेर, किरण आहेर, काळू हेमंत आहेर, गोकुळ आहेर, रमेश आहेर, मोहन आहेर, बाळू महाकाळ, रोहिदास बोडके, दिगंबर आहेर, वसंत आहेर, भावराम आहेर, पांडुरंग मंगा खोटरे, शरद आहेर, भावराम खोटरे, नारायण खोटरे, हरी आहेर, पांडुरंग सोनू आहेर, सागर आहेर, रामदास आहेर, देवराम उदार, लकी आहेर, हरी खोटरे, दगडू आहेर, वामन खोटरे, प्रकाश आहेर, गौरव आहेर, शिवाजी खोटरे, लालू आहेर, बाळू आहेर, पांडुरंग काशीराम खोटरे, सोमनाथ खोटरे, चंदर उदार, संतू भिवसेन, त्र्यंबक बोडके, युवराज आहेर, खुशाल आहेर, पांडुरंग चहारे, पांडुरंग आहेर, दत्तू आहेर, सुरेश बोडके, हौशीराम जाधव, राजू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. तसंच ग्रामसेवक राठोड भाऊसाहेब, सांगळे भाऊसाहेब आणि ग्रामपंचायत शिपाई सूरज आहेर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केलं. नवनिर्वाचित उपसरपंच प्रकाश मुकुंद आहेर यांच्या निवडीमुळे ग्रामविकासच्या कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. उपस्थितांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर.